हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही मला माझ्या मागच्या 2 व्हिडिओजमध्ये खूप सपोर्ट दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 2 चटपटीत रेसिपीज. एक पिंक पेरू रायता विच इज माय फेवरेट आणि एक फोडणीची पोळी विच इज माय ब्रदर्स फेवरेट. पिंक पेरू रायता बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे एक पिंक पेरू असं चॉप करून घ्यायचं आहे छोटा छोटा, 2 वाटी दही, 4 चमचे साखर, चवीनुसार मीठ आणि थोडं लाल तिखट. फोडणीची पोळी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आहे 1 वाटी चिरलेला कांदा, 3 कुस्करलेल्या पोळ्या, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा साखर आणि थोडंसं जिरं. रायता बनवण्यासाठी आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रित करायचं. सर्वात आधी दही मिक्स करायचं. त्यानंतर साखर, थोडंसं मीठ, आणि थोडंसं तिखट. असा आपला हा चटपटीत रायता तयार आहे. आता आपण सुरू करणार आहोत फोडणीची पोळी. सर्वात आधी तेल तापल्यानंतर आपण त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची. अशी छान फोडणी आल्यावर त्यामध्ये आपण मिक्स करायचं कांदा. छान असा आवाज यायला पाहिजे. हळूहळू मिक्स करत राहा कांद्याला तोपर्यंत त्याचा रंग पिंकिश होत नाही. कांदा असा हलका होत आला थोडा आणि थोडासा पिंकिश होत आला तर समजायचं की झालं आहे. आता ह्यात आपण मिक्स करूया कुस्करलेले पोळ्या. थोडं मीठ, तिखट थोडं जास्त मला आवडते म्हणून तिखट थोडं मी जास्त टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. थोडीशी हळद, साखर आणि काय नाही, बस मिक्स करत राहायचं आणि चालली आपली रेसिपी. So this is basically my father's recipe. Wherever he is today, he'll be very happy that his daughter is cooking. अशी आपली छान फोडणीची पोळी तयार आहे. सो इट्स रेडी गाईज. कधी कधी जर तुम्हाला जेवण बनवण्याचा कंटाळा येत असेल तर यू कॅन ट्राय दिस क्विक रेसिपी. फोडणीची पोळी आणि पिंक पेरू रायता. यम्मिलिशियस. थँक्यू.